नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. आपणा सर्वांच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. पोर्टलमार्फत सिलेक्शन व्हायचं असेल तर या परीक्षेमध्ये आवश्यक ते गुण मिळवलेच पाहिजेत. आणि या ठिकाणी अनेकांना गणिताचा विभाग अवघड वाटतो, परंतु आपण एक 4 प्रश्नपत्रिका सोडवल्या यापूर्वीच्या. 30 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. तर एक 150 ते 180 किंवा 210 प्रश्न असे एकत्रित सोडवले मन लावून, अगदी मनापासून, तर नक्की 2026मध्ये 28 जूनला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपणास 30पैकी 30 गुण नक्की मिळणार. TET 2024ची आपण प्रश्नपत्रिका सोडवतो आहे. 28 जून 2026साठी अतिशय महत्त्वाचे आहे. 8 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत. या ठिकाणी 91 ते 120 असे 30 प्रश्न आहेत. 98पर्यंत प्रश्न सोडवले आहेत. 99 नंबरचा प्रश्न पहा. हा दिलेला प्रश्न आहे. या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कंस सोडवायचा. 6.5 वजा 3.3 वजा 2.5 हा कंस प्रथम सोडवायचा. वजांची बेरीज वजा असते, त्यामुळं 3.3 आणि 2.5 यांची बेरीज 5 आणि 3 8, 3 2 5, 5.8 आपल्याला 6.5मधून वजा करायचे. 5.8 या ठिकाणी 15 म्हणून 8 गेले, 7 पॉईंट दिला, 6 गेले 0.7. ओके, म्हणजे हे सोडून 0.7 मिळालं. गुणिले पुढं आहे यांची बेरीज 2.25 आणि 0.25 अडीच आणि 3.2, 2.5 आणि 3.2, 5 आणि 2 7, 3.5 5.7. ओके, भागिले 1.8 अधिक 1.4 18 14 32 दशांशचिन्हमध्ये 3.2 गुणिले 6.5मधून 3.3 गेले, पुन्हा 3.2च उरत आहे, त्यांची वजाबाकी 3.2. पुढं वजा आहे, वजा 2.25 अधिक 0.25 हे 2.5 म्हणजेच या ठिकाणी 2.5 वजा 2.5 गुणिले पुन्हा या ठिकाणी 4.25 म्हणून 1.75 गेले, 4.25 वजा 1.75, 5 5 गेले 0, 12मधून 7 गेले उरले 5, 4मधून 2 गेले उरले 2.50 म्हणजे 2.5. ओके, पाहूया या ठिकाणी 0.7 गुणिले 5.7 यांचा गुणाकार 7 7 49, 9 चले 4, 7 5 35, 4 39 दशांशचिन्ह तिसऱ्या ठिकाणी द्यायचं. 3.99 भागिले 3.2 गुणिले 3.2 म्हणजे 32 गुणिले 32 आहे, 32चा वर्ग 10 24, 10.24 वजा 2.5 गुणिले 2.5 म्हणजे 25चा वर्ग आहे, 6.25. ओके, 3.99 10.24 व्यवस्थित काळजीपूर्वक करा. 6.25 वजा करायचे, 14मधून 5 गेले उरले 9, हातच्या दिला, 12मधून 3 गेले उरले 9, हातच्या दिला, 10मधून 10मधून 7 गेले 3.9, 3.9 भागिले 3.9 त्याच संख्येनं त्याच संख्येला भागले की भागाकार 1 येतो. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 1. ओके, कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं आहे, परंतु बेरीज आणि वजाबाकी अगदी करेक्ट करा, उत्तर अचूक मिळणार. एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर व रुंदी 42 मीटर आहे. जर मैदानाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल, हे पर्याय आहेत. या ठिकाणी ही वर्तुळाकृती बाग आहे, यामध्ये आयताकृती मैदान आहे. या मैदानाची लांबी 56 आहे, रुंदी 42 आहे. आता या ठिकाणी हा जो भाग आहे बाहेरचा, त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, तर मैदान वगळता आयताकृती मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती,
यामध्ये आपल्याला प्रथमतः वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. हा आयत आहे आणि चौरस त्या वर्तुळामध्ये आयत आहे. आयताचा जो कर्ण आहे तो कर्ण म्हणजे व्यास आहे. त्यामुळं हा काटकोन त्रिकोण आहे. 56, 42 या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. तर कर्ण म्हणजेच व्यास आहे. अचूक त्याचा वापर करा. आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा त्रिकोण आहे 3, 4, 5. मग इथं 42, 56. आता 3, 4, 5 म्हणजे कर्ण आहे 5. ओके, त्रिकोणामध्ये. मग 42, 56 कर्ण काढता आला पाहिजे. 3ची 42 14 पट आहे गुणिले 14. 4ची 14 पट पण 56 आहे आणि 5ची पण 14 पट 14 पंची 70च करायला पाहिजे. 70च येणार आहे. म्हणजे 3ची 14 पट करून 42 येते. 4ची 14 पट करून 56 येते. साहजिकच 5ची पण 14 पट केली की 56 व्यास आहे. त्यामुळं त्रिज्या त्याची मिळाली 35. त्यामुळं वर्तुळाचं क्षेत्रफळ पाया वर्ग वजा या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ 56 गुणिले 42. ओके, म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळातनं आयताचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपलं उत्तर मिळणार आहे 22/7 r वर्ग 35 गुणिले 35 वजा या ठिकाणी 56 गुणिले 42 हा गुणाकार आहे. करून पहा. 2352 गुणाकार येतोय. करून पहा. 7 न 35ला 7 5 35. 22 पंचे 110 गुणिले इथं 35 आहे. हे 0 तसंच 11 5 55ला 5 हातचे आले 5. 11 33 5 38. 3850 वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा 2352 या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला 10मधून 2 गेले उरले 8. हातीला 5 आणि 6 वजा करायचे आहेत. 15मधून 6 गेले उरले 9. हातच्या दिला 24 वजा करायचे आहेत. 38मधून 24 वजा केले 14. 1498 चौरस मीटर. अचूक पर्याय 4 आहे. ओके, पुढं. सविताचे मासिक वेतन ₹10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/4 पट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता व आशिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती आहे? हे पर्याय आहेत. पाहूया. सविताचे मासिक वेतन ₹10,000. ओके, ₹10,000. आता सविताचे मासिक वेतन हे वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/4 पट आहे. 1/4 पट म्हणजे 10,000चे आपण 4 समान भाग केले म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वेदिकाचं वेतन हे सविताच्या वेतनाला आपण 1/4 पट आहे ना. मग 1/4 पट हे दशांशचिन्ह आपण घालवले इथं. म्हणजे 125 खाली आलेलं आहे. वरती या 4 शून्य आहेतच, ह्या पहिल्या आणि ह्या 2 शून्य. 25 5 125. 100साठी 25 चोक 100 आणि ह्या 4 शून्य. 45 40 आणि ह्या 3 शून्य. म्हणजे 8,000 हे वेदिकाचं वेतन आहे. ओके, 10,000चे 1/4 पट 8,000. ओके, 8,000चे 1/4 पट 10,000. ओके, आणि इथं म्हटले वेदिकाची रक्कम आशियाच्या दुप्पट आहे. मग वेदिकाचं 8,000 असेल तर आशियाचं 4,000 रुपये. ओके, मग सविता आणि आशिया यांच्यातला फरक विचारला आहे. सविता आणि आशिया यांच्या मासिक वेतनातला फरक विचारलेला आहे. म्हणजे मग 10,000मधून 4,000 गेले 6,000. म्हणून अचूक पर्याय आहे तो पहिला. 6,000 रुपये फरक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 102 नंबरचा. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरवले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या. तेव्हा 150 वह्या कमी पडल्या. तर त्या मुलांची संख्या किती? लॉजिकली आपण सोडवलं तर लक्षात येईल. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरवले, परंतु 24 वह्या प्रत्यक्ष वाटल्या. म्हणजे 6 वह्या जादा वाटल्या. 6 वह्या जादा वाटल्या म्हणून 150 वह्या कमी पडल्या. मग मुलांची संख्या काढण्यासाठी 150ला ह्या जादा वह्या ज्या वाटलेल्या आहेत
6 वया त्यानं भागायचं. 6 दुनी 12 उरले 3, 6 पंचे 30, 25. ओके, विद्यार्थ्यांची संख्या 25 असो पर्याय 25. नंबर 4 पाहूया आपण. मुलांची संख्या आपण उदाहरणानं सोडूया. मुले एक्स मानू आपण. 18 एक्स या ठिकाणी प्रत्येकी 18 वया वाटल्या तर एक्स मुलांची संख्या मांडली. 18 वया प्रत्येकी वाटल्या म्हणजे 18 एक्स. आणि मग या ठिकाणी प्रत्यक्ष 24 वया वाटल्या आणि कमी किती पडल्या हे यामध्ये मिळवलं पाहिजे. अधिक 150, 18 एक्स अधिक 150 बरोबर 24 एक्स. ओके, म्हणजे 24 एक्स आणि 18 एक्समध्ये 150 मिळले की हे समतल समीकरण होतं आहे. 24 18 एक्स पलीकडे गेले, 24 एक्समधनं 18 एक्स गेले 6 एक्स बरोबर 150. साहजिकच एक्स बरोबर 150 भागिले 6 हे तर 25 झालं तर हे 25 उत्तर. ओके, अचूक पर्याय नंबर 4. शेजारील आकृतीत किती या ठिकाणी चौकोनांची संख्या आहे पाहूया. या ठिकाणी आपण क्रमांक देऊया. 1 2 3 4 5. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल इथं 4 नंबरचा हा चौकोन आहे. ओके, म्हणून 4ला गोल केले. त्यानंतर 1 आणि 2 मिळून हा चौकोन तयार होतोय म्हणजे 1 आणि 2चा नंबर 2चा. 1 आणि 3चा पण हा चौकोन तयार होतोय म्हणून 1 आणि 3. 3 आणि 4चा पण हा चौकोन तयार होतोय 3 आणि 4 म्हणजे 1 2 3 4 झाले. परत 2 4 आणि 5 हा चौकोन तयार झाला बघा. 2 4 5 म्हणून 2 4 5 हा 5वा गोल. 3 4 5चा पण हा समलंब चौकोन तयार होतोय 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 6 झाले. परत 1 2 3 4चा पण हा चौकोन तयार झाला. ओके, आणि सगळा मोठा आहे तो चौकोनच आहे 1 2 3 4 5 म्हणजे 1 हा 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी चौकोन तयार होतात. अचूक पर्याय नंबर 2. शेजारील आकृतीत एकूण 8 चौकोन तयार होतात. 56 वस्तू वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. इथं काय करायचं तर आपल्याला आपण 72चं विभाजक घेतले होते. 72चे वस्तू समान वाटायचे असतील तर कशा प्रकारे किती प्रकारे वाटता येतील. तर 56चे विभाजक इथे विचारात घ्यायचे. 1ला भाग जातोय 56, 56ला 1नं भाग जातोय भागाकार 56 येतोय. 2नं जातोय 28 होतोय मांड त्याचं. 3नं जात नाही 14नं जातोय 4नं जातोय 14 चौक 56. 5नं जात नाही 6नं जात नाही 7नं जातोय 7 ते 8 56. आणि मग आता पुढं नाहीच आहे कारण 8चा वर्ग 64 याच्या पुढं जातोय. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारे आपल्याला वाटता येतील. ओके, 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. 8 प्रकारे वाटता येतील. पुढचा प्रश्न आहे 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती. आता 2 अंक्यांची समसंख्यांची बेरीज किती अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. 2 अंकी समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या. आता मला सांगा पहिली 2 अंकी संख्या समसंख्या 2 अंकी समसंख्यांची बेरीज. पहिली 2 अंकी समसंख्या 10 आणि शेवटची 98 भागिले 2. एकूण किती संख्या आहेत 2 अंकी. 1 ते 100मध्ये 1 ते 10मध्ये समसंख्या 2 4 6 8 ह्या 4 संख्या आहेत. 2 4 6 8 त्या गेल्या वजा गेल्या 4 संख्या आणि शेवटची एक 100वी ती 3 अंकी झाली म्हणजे ह्या 4ने 1 ती 5 म्हणजे 5 संख्या आपल्याला वजा केल्या पाहिजे. 100मधनं 5 गेले 45 संख्या आहेत एकूण संख्या. 58 10 108 भागिले 2 गुणिले 45 2 पंचे 10
बेचोकाट 54 गुणिले 45 हा गुणाकार करा. 54 गुणिले 45 5 चोक 20ला 0. पहिली संख्या 10 आहे, 2 अंकी संख्या. शेवटची 98. 98 भागिले 10 भागिले 2. 98 2 98 10 108 भागिले 2. 108ला 2 भागिले 54 आलं. एकूण 45 संख्या सांगितल्या आत्ता कशा त्या. ओके. मग इथं 54 आलेलं आहे. इथं 45 गुणाकार 45 आणि 54चा गुणाकार 5 चोक 20ला 0 ह्याचे आले 2. 5 5 25 2 27. ओके. इथं 0. 4 चोक 16 6 आले 4 25 1 21 0. 7 आणि 7 13ला 3 ह्याचे 1 2 2 4 2430. 2430 पाहूया का. एकूण बेरीज 2430 आहे. अचूक पर्याय नंबर 4. त्यानंतर 9 49 11 111 19 247 21 85 आणि 12 33 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती. पर्याय आहेत. आता समूळ संख्यांच्या जोड्या काढण्यासाठी चला 9 49 ही समूळ संख्या म्हणजे दोघांमध्ये सामायिक घटक एकच पाहिजे, दुसरा असता कामा नये. 9ला 3 भाग जातो आहे, 49ला जात नाही. त्यामुळं एकच सामायिक विभाजक आहे. ह्याच्यामध्ये 9 आणि 49 एक जोडी आहे. त्यानंतर 11 आणि 111 3 3 9 3 असं 21 3 भाग जातो आहे. 11 ही मूळ संख्या आहे. एकच सामायिक विभाजक आहे. त्यामुळे ही पण समूळ संख्येने जोडे. 19 आणि 247 19 आणि 247 19नं 247ला भाग जातो. 19 1 19 उरले 5 57 झाले. 19 3 57 एक सामायिक विभाजक आहेत. 19 पण आहे. असे 2 आहेत. त्यामुळे ही समूळ संख्यांची जोडी नाही. त्यानंतर 21 आणि 85 21 आणि 85 21ला 3 भाग जातो आहे. 85ला जात नाही. एकच या ठिकाणी सामायिक विभाजक आहे. ही सुद्धा समूळ संख्यांची जोडी आहे. आणि 12 आणि 33 3 12ला भाग जातो आहे, 33ला जातो आहे. एक शिवाय 3 सामायिक विभाजक आहे. म्हणजे हे समूळ संख्यांची जोडी नाही. एकूण आपल्याला 1 2 3 4 5 जोड्यामध्ये 3 जोड्या समूळ संख्यांच्या आहेत. अचूक पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं आजही आपण 2024मधील 8 प्रश्न सोडलेत. कालच्या व्हिडिओमध्ये 8 2 16 प्रश्न आपण सोडलेले आहेत. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल, उदाहरणे अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना हा व्हिडिओ पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.